कोथरूड प्रीमियर लीग 2024 चालू असलेला सामना मंगलमूर्ती वर्सेस MK स्पोर्ट्स नाणेफेकीचा कल प्रथमतः मंगलमूर्ती संघाकडून लागला आहे आणि गोलंदाजी स्वीकारत फलंदाजीसाठी आवाहन केलंय MK स्पोर्ट्स संघाला. MK स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक लावतो सलीम, नॉन स्ट्राईक लाईन साईराज. मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चालू असलेला सामना मंगलमूर्ती वर्सेस MK स्पोर्ट्स. वैयक्तिक आणि संघाकडून पहिला षटक घाला तो जयेश मंगलमूर्ती संघाकडून. मात्र सामना लागेल सलीम याला. जयेशचा पहिला चेंडू सलीमसाठी. पावलाकडून सलीम. इथे मात्र सलीमने उंच असा मारला चेंडू जातो सीमारेषेबाहेर. पंच अक्षय यांचा 6 धावांसाठी इशारा. वा भाई वा, क्या गजब का नजारा था. पहिल्या चेंडूवरती 6 धावा फटकवतोय सलीम. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती सलीम याच्याकडून. MK स्पोर्ट्स संघाकडून उत्तर दोघे पण असे हे धडाकेबाज फलंदाज सलीम आणि साईराज. जयेशचा दुसरा चेंडू सलीमसाठी. पाहूया का तो सलीम. इथे मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात. एका धावेवरती समाधान मानला लागेल सलीम याला. मात्र एका धावेने धावसंख्येत भर होते MK स्पोर्ट्स संघामध्ये. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल सलीम याच्याकडून. पुन्हा एकदा जयेश. एक 10 पावलांचा रनअप करताना जयेश इथे मात्र अपील करतोय परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. निर्धाव असा चेंडू, अतिशय जलद गतीने असा फेकलेला चेंडू जयेश याच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा फटकावल्या होत्या सलीम याने परंतु आता मात्र जयेश त्याला रोखू शकतोय. सुंदर अशी गोलंदाजी जयेश याच्याकडून. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्याने मारा करतोय जयेश. सामना करतोय सलीम. इथे मात्र लेगच्या दिशेने उंच असा तटवलेला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी म्हणावी लागेल सलीम याच्या फलंदाजीतून. अशी सुरुवात केली ती सलीम याने. 2 षटकार ठोकलेत. पाहूया पुन्हा एकदा सलीम सामना करतो जयेश याचा आणि इथे मात्र सुंदर असा चेंडू टाकलाय तो जयेश याने आणि त्रिफळाचीत होतोय सलीम. अतिशय सुंदर प्रकारे तेच गोलंदाजी म्हणावी लागेल ती जयेश याची. मात्र बाद होतोय सलीम. एक निराशाजनक असा हा मोठा धक्का बसतोय MK स्पोर्ट्स संघाला सलीमच्या रूपाने. मात्र सलीमची जागा घेतोय तो कैस. इथे मात्र सलीम आपली कामगिरी पार करून
तंबूत परततोय, मात्र त्याची जागा घेतोय कैस. सामना करावा लागेल जयेशचा. या षटकात अजूनही काहीसा खेळ बाकी. प्रकारे 2 षटकार मारले होते सालिम याने, आणि ते मात्र आता कैस सामना करतोय जयेश याचा. जयेशचा पुढील चेंडू कैस साठी. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एका धावेवरतीच म्हणावं लागतंय कैस याला. एका षटकाच्या नंतर एमके स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती आहे 1 गडी बाद 14. सुंदर प्रकारे फलंदाजी म्हणता येईल एमके स्पोर्ट्स संघाची, परंतु तितकीच सुंदर गोलंदाजी जयेश याच्याकडून. कारण एक महत्वाचा असा मोठा मोहरा एक गडी बाद केलाय सलीम याच्या रूपाने जयेश याने. आणि आता मात्र मंगलमूर्ती संघाकडून वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो वैभव. आणि आता मात्र स्ट्राईकला होतो तो साईराज. महालक्ष्मी ढोकले संघाकडून खेळला जाणारा हा असा धडाकेबाज फलंदाज साईराज. सामना करावा लागेल वैभव याचा. वैभवचा पहिलाच चेंडू पंचांच्या डाव्यात मारा करतो वैभव. सामना करावा लागेल साईराज याला. इथे मात्र सुंदर असा चेंडू साईराजच्या रूपाने अतिशय सुंदर प्रकारे मारला हा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. साईराजने मारला हा गगनचुंबी षटकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय रिप्लेच्या स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर प्रकारे हात टोलल्या चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सलीम आपली कामगिरी करून गेलेला होताच, परंतु त्याची आता जागा चालवतोय हा साईराज. त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला येतो कैस. पुन्हा एकदा वैभव सामना करतोय साईराज. इथे मात्र पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा प्रयत्न ठरतोय सफल. चेंडू होतोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. वा भाई वा, क्या गजब का नजारा आहे. साईराज अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी म्हणावी लागेल ती एमके स्पोर्ट्स संघाकडून साईराजच्या रूपाने. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आहे साईराजच्या रूपाने. पुन्हा एकदा वैभव सामना करेल साईराज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावा सलग. तिसरा षटकार म्हणावा लागेल तो साईराजच्या रूपाने. साईराज एक सुंदर असे फटकेबाजी म्हणावी लागेल साईराज याच्याकडून. सलग 3 बॉल 3 चेंडूवरती 3 षटकार पाहायला मिळत आहेत साईराजच्या रूपाने. अतिशय सुंदर प्रकारे फलंदाजी म्हणावी लागेल साईराज याच्याकडून. पुन्हा एकदा वैभवचा सामना करेल साईराज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा 6 धावांसाठी.
चार चेंडू आणि 4 षटकार फेकले ते साईराजाने. एक अतिशय सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते साईराज याच्याकडून. काय करतोय साईराज? 6 चेंडू 6 षटकार ठोकेल का? पाहूया. काहीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल वैभव याच्याकडून. एक नाराजगी दिसून येते वैभव याच्यात. मात्र इतकी सुंदर फलंदाजी साईराज याच्याकडून. 4 चेंडू आणि 4 षटकार. मात्र हा पुढील चेंडू वैभवचा पाहूया. आणि इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया काय करतोय साईराज. इथे मात्र पुन्हा एकदा उंच असा गेलेला चेंडू. पाहूया. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलबाद होतोय साईराज. एक मोठा धक्का म्हणावा लागेल साईराजच्या रूपाने एम के स्पोर्ट्स संघाला. परंतु साईराज आपली कामगिरी पूर्ण पार करताना एम के स्पोर्ट्स संघाकडून तंबूत परतताना बंटी अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल एम के स्पोर्ट्स संघाकडून. सलीम आणि साईराज यांच्या रूपाने. मात्र साईराज बाद होऊन परततोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो बंटी. मात्र सामना करावा लागेल आकिब याचा. आकिबचा पहिला चेंडू बंटीसाठी. आणि इथे मात्र निर्धाव असा चेंडू अतिशय तेज गोलंदाजीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मंगलमूर्ती संघासाठी आकिब आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वरती. पुढील चेंडू आकिबचा सामना करतोय बंटी. इथे मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आकिब याच्या रूपाने. त्याचे मात्र स्कोर हा आलेला आहे. पुन्हा एकदा आकिब. उंच असा मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक खाली तैनात. क्षेत्ररक्षकाने झेल पकडलेला आहे आणि इथे बाद होतोय बंटी. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता बंटी याचा परंतु इतकं सुंदर क्षेत्ररक्षण जयेश याच्याकडून. मंगलमूर्ती संघाचा हा खेळाडू जयेश याने झेल टिपत बाद केलाय बंटी याला. मात्र मैदानावरती अजूनही टिकून आहे तो कैस. षटकातील अजूनही काहीसा खेळ बाकी. लतिकेश रोखतोय की आपल्या संघासाठी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आकिबच्या रूपाने आपल्याला इथे पाहायला मिळते. आता मात्र बंटीच्या जागी येतोय लतिकेश. स्ट्राईकला येतो लतिकेश. सामना करावा लागेल आकिब याचा. आकिबचा पुढील चेंडू लतिकेश याच्यासाठी. पाहूया काय करतोय लतिकेश. आणि इथे मात्र अपील केली जाते आणि पंचांनी इशारा दिलाय बाद म्हणून. आणि इथे मात्र बाद होतोय लतिकेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फेकतोय अतिशय तेज गोलंदाज आकिब आपल्या होम ग्राउंड वरती.
धावसंख्या रोखतोय. आता मात्र एमके स्पोर्ट्स संघाकडून लतिकेची जागा घेण्यात येतोय. अनिकेत काहीच मात्र अजूनही काहीसा नॉन स्ट्राईकला दिसतोय. एक मोठी संधी काहीचला अजून मिळाली नाहीये. अखेरचा पुढील चेंडू अनिकेतसाठी. पाहूया काय करतो अनिकेत. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. अतिशय तेज गतीने गोलंदाजी करतोय आकिब आपल्या संघासाठी. या होम ग्राउंडचा अनुभव म्हणावा लागेल आकिब याला. अतिशय सुंदर प्रकारे धावसंख्या रोखतोय आकिब. सामना करतोय अनिकेत. आणि इथे मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू धरतोय भीकल स्वरूपात. एका धावेवरती समाधान लागतंय एमके स्पोर्ट्स संघाला. परंतु एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 39. एकच धाव दिली आहे आकिब याने. आणि 2 गडी बाद करत एक धाव दिली आहे आकिब याने. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आकिब याच्याकडून. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या होती आहे 39. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक मिळालाय तो मकरंद. स्ट्राईक मिळाल्या ती काहीच त्याला. पाहूया या संधीचं सोनं करतोय का काहीच. काहीच सुद्धा आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. आणि इथे मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु इतकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल मंगलमूर्ती संघाकडून. इथे मात्र झेल टिकला आहे मंगलमूर्ती संघाच्या खेळाडूने. आणि मकरंदच्या पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय कैफ. हा 5वा धक्का म्हणावा लागेल एमके स्पोर्ट्स संघाला. आता मात्र एमके स्पोर्ट्स संघाकडून काहीशी सगळ्यांची आलाय तो आकाश. धष्टपुष्ट असा हा उंच खेळाडू आकाश. पाहूया काय करतोय. मात्र सामना करावा लागेल मकरंद याचा. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा असलेला हा मकरंद. अतिशय तेज मकरंद आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर असा हा फेकलेला चेंडू. इथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात सफल ठरतोय एमके स्पोर्ट्स संघ. मात्र स्ट्राईक लालाय तो अनिकेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मकरंद याच्याकडून. पुन्हा एकदा मकरंद सामना करतोय अनिकेत. आणि इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते आहे. आणि एक चोरटी धाव पूर्ण करत 2 धावांनी धावसंख्येत भर पडते आहे एमके स्पोर्ट्स संघाच्या. संघामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो आकाश. सामना करावा लागेल मकरंद याचा. अतिशय सुंदर अशी फिरकी गोलंदाजी म्हणावी लागेल मकरंद याच्याकडून. एक निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकांमध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली होती एमके स्पोर्ट्स संघाकडून. परंतु तितकीच सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल मंगलमूर्ती संघाकडून या शेवटच्या 2 षटकांमध्ये आकिब आणि मकरंद यांच्याकडून. इथे मात्र बाद होतोय आकाश.
मात्र आकाशची जागा घेतोय तो ओमकार. अजूनही स्ट्राईकला येतो आणि खेळ सामना करावा लागेल मकरंद याचा. अतिशय सुंदर असा हा टाकल्या चेंडू एक चोरटी दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरत आहेत एमके स्पोर्ट्स संघाचे हे फलंदाज. अतिशय सुंदर अशा गोलंदाजीने मकरंद काहीशे रनआउट करतोय एमके स्पोर्ट्स संघातील खेळाडूंना. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा साईड चेंज करत इकडं सामना करावा लागेल ओमकार याला आणि इथे मात्र ट्रिपल अचीत होतोय ओमकार. अतिशय सुंदर अशी तेज गोलंदाजी म्हणायला लागेल ती मकरंद याची. धाव संख्या रोखत मकरंद धाव संख्या स्थिरवते. धाव संख्या होते 42 आणि 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय मंगलमूर्ती संघासमोर एमके स्पोर्ट्स संघाने. पहिल्या 2 षटकांमध्ये धाव संख्या होती ती 38 आणि नंतर 2 षटकांमध्ये धाव संख्या झाली होती फक्त 4 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती आकिब आणि मकरंद यांच्याकडून. एमके स्पोर्ट्स संघाने 42 धावा पूर्ण करत 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय मंगलमूर्ती संघासमोर. पाहूया मंगलमूर्ती संघाकडून सलामीचे फलंदाज कोण येत आहेत. एमके स्पोर्ट्स संघाने 42 धावा पूर्ण करत 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय आणि आता मात्र राईसचा पहिला चेंडू आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. हरमानच्या फलंदाजीतून निघालेला हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार म्हणावा लागेल. पुन्हा एकदा गाईस सामना करतोय अरमान. इथे मात्र एक धाव पूर्ण करत एका धावेचं मैदान लागतंय अरमान यांना. आता मात्र स्ट्राईक लागलाय तो प्रणव. सामना करावा लागेल गाईस याचा. पंचाच्या डावताने मारा करतोय गाईस. पुन्हा एकदा प्रणव सामना करेल. इथे मात्र
त्यांचा वाईट चेंडूचा इशारा, एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर. 43 धावांचा पाठलाग करताना मंगलमूर्ती संघ सामना करतोय. प्रणव इथे मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. झेल बांधतोय प्रणव. एक मोठा धक्का म्हणावा लागेल प्रणवच्या रूपाने मंगलमूर्ती संघाला. आता मात्र प्रणवची जागा घेतोय तो आकिब. स्वतः कर्णधार आकिब संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पूर्ण करेल का 43 धावांचं हे उद्दिष्ट. मात्र सामना करावा लागेल कैस याचा. कैसचा पुढील चेंडू, परंतु आकिब अजूनही तयार नाही आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल कैस त्याच्याकडून. पुन्हा एकदा कैस ऑफच्या दिशेने मारला हा चेंडू. इथे एक धाव पूर्ण करत आकिब दुसऱ्या धावसाठी धावतोय, परंतु एका धावेवरती समाधान लागतंय आकिब याला. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण एमके स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र स्ट्राईक लागला तो अरमान. सामना करतोय कैस याचा. ऑफ साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न, उंच असा तटवलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुंदर असा हा मारलेला फटका आपल्या इथे रिप्ले पाहायला मिळतोय. ऑफ साईडला येऊन खेळलेला हा चेंडू, चेंडू येतोय गगनचुंबी असा हा 6 धावांसाठी. अरमानच्या फलंदाजीतून पुन्हा एकदा अरमान. सामना करावा लागेल कैस याचा. कैस पुढील चेंडू, इथे मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावले, दुसरी धावही पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्येत भर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी अरमान याच्याकडून. धावसंख्या होते 15. आकिब मुलला मैदानात टिकून स्ट्राईक लागलाय तो आकिब. मात्र सामना करावा लागेल एमके स्पोर्ट्स संघाचा. हिरकी असा हा गोलंदाज अनिकेत. 4-5 पावलांचा रन करत अनिकेत पुन्हा एकदा पाहूया आकिब. आणि इथे मात्र समोर ग्राउंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण अनिकेत याच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत याच्याकडून. आकिब सारखा समोर धडाकेबाज असा हा फलंदाज, परंतु त्याला थांबवून ठेवतोय अनिकेत. पुन्हा एकदा अनिकेत सामना करेल आकिब. इथे मात्र सुंदर असा हा तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण करत एका धावेवरती समाधान लागतोय आकिब याला. आता मात्र स्ट्राईक लागलाय तो अरमान. धडाकेबाजाचा हा मंगलमूर्ती संघाचा फलंदाज अरमान. सामना करावा लागेल अनिकेत याचा. अनिकेतचा पुढील चेंडू अरमानसाठी. आणि इथे मात्र उंच असा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु
इतकं सुंदर क्षेत्ररक्षण कैस याच्याकडून एक सुंदर असा झेल टिपलेला आहे. कैस याने एक मोठा मोहरा म्हणावा लागेल, एक मोठा धक्का बसतोय हनुमानच्या रूपाने मंगलमूर्ती संघाला. हरमान याच्याकडून आणि आता हरमानची जागा घेतोय सुजल. स्ट्राईकला येतो सुजल. सामना लागेल अनिकेतचा आणि तिचा पुढील चेंडू सुजलसाठी. इथे मात्र एक पाय वर करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इतकंच गछाल क्षेत्ररक्षण एमके स्पोर्ट्स संघाकडून एक चांगला झेल पकडण्याची संधी होती एमके स्पोर्ट्स संघाला, परंतु काहीशा गछाल क्षेत्ररक्षणामुळे एक जीवदान मिळतंय सुजल याला. पुन्हा एकदा अनिकेत सामना करेल सुजल. सुंदर अशी फटकेबाजी म्हणता येईल ती सुजल याच्याकडून. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी पंचांचा 6 धावांचा इशारा. वा भाई वा, क्या गजब का नजारा था. आपल्याला इथे रिप्ले पाहायला मिळतोय. ऑफ साईडच्या दिशेने पुढे येऊन मारलेला हा चेंडू, अतिशय सुंदर असा हा गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल तो. सुजल याच्याकडून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अनिकेत अतिशय तेज गतीने गोलंदाजी करतोय अनिकेत. आणि इथे मात्र ढिगलर स्वरूपात 1 धाव मिळते मंगलमूर्ती संघाला. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 25. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो साली. मात्र स्ट्राईकला येतो आकिब. मंगलमूर्ती वर्सेस एमके स्पोर्ट्स. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी
तिसरं षटक घेऊन येतो सालिम. सामना करतोय आकिब आणि इथे मात्र सुंदर असा उंच कटवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. पंच अक्षय यांचा 6 धावांचा आकिब आपल्या संघासाठी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आकिब पुन्हा एकदा सालिम आणि इथे मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू. मात्र एक धाव पूर्ण करतोय आकिब. आणि आता मात्र स्ट्राईकला गेलाय तो सुजल. सामना करावा लागेल सलीम याचा. पुन्हा एकदा उंचाचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी म्हणावी लागेल ती आकिब आणि सुजल याच्याकडून. 43 धावांचं उद्दिष्ट पार करायचं आहे. सफल ठरतोय सुजल. एका धावेने धावसंख्येत भर होते आणि आता मात्र स्ट्राईक लागलाय तो आकिब. सामना करावा लागेल सलीम याचा. सलीमचा पुढील चेंडू आकिब साठी. इथे मात्र निर्धाव चेंडू अतिशय तेज गतीने गोलंदाजी करतोय सलीम आपल्या संघासाठी. सलीमचा पुढील चेंडू आकिब साठी. इथे मात्र उंच असा मारलेला चेंडू परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण एम के स्पोर्ट्स संघाकडून साईराज याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सुंदर असा झेल पकडलाय साईराज याने. 3 षटकांच्या सात नंतर मंगलमूर्ती संघाची धावसंख्या होते 37. 37. अजूनही विजयासाठी मंगलमूर्ती संघाला 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. एम के स्पोर्ट्स संघाकडून शेवटचा षटक कोण घेऊन येतोय? मात्र आकिबची जागा घेण्यात येतो वैभव. सुशांत बॉलर. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. मात्र एम के स्पोर्ट्स संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो सुशांत. आता मात्र सुजलची जागा घेतोय तो जयेश. मंगलमूर्ती संघाचा धावखुर असा हा फलंदाज जयेश. अजूनही मंगलमूर्ती संघाला विजयासाठी 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. असं काहीसं समीकरण असताना स्ट्राईकला आहे तो जयेश. धावखुर असा हा फलंदाज जयेश. मात्र सामना करावा लागेल सुशांत याचा.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फेकतोय सुशांत. पाहूया पार करेल का मंगलमूर्ती संघ. ही धावा रोखतोय सुशांत आपल्या संघासाठी. प्रेक्षकांच्या मनाला लागलेली एकच आस की कोण जिंकेल हा सामना. मंगलमूर्ती की एमके स्पोर्ट इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुशांत कडून अपील करतोय आणि पंचांचा वाद असा इशारा येतोय. मात्र इथे परतावं लागतंय. जयेश याला काहीशी नाराजगी होतोय. जयेश वाईट झालं होतं. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सुशांत याच्याकडून. धावसंख्या रोखतोय सुशांत. ये जिताएगा. ये जिताएगा. आणि आता मात्र जयेशचा घेतोय तो मकरंद. गोकर्णे संघाकडून खेळला हा मकरंद. 3 बॉल 6 आहे ना? 4 बॉल 6. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा सुशांत. सामना करेल तो मकरंद. 4 चेंडू आणि 6 धावा. काय करशील माझ्या मकरंद भावा. पुन्हा एकदा सुशांत सामना करतोय मकरंद आणि इथे मात्र सुंदर असा टाकलाय चेंडू. पाहूया पंचांचा इथे मात्र पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. किती पाहिजे अजून? 3 बॉल 5. अजूनही 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा असं काहीच समीकरण असताना स्ट्राईकला मात्र आहे तो मकरंद. एक अपेक्षा असेल मकरंद याच्याकडून मंगलमूर्ती संघाला. परंतु पाहूया रोखतोय काय सुशांत. सुशांतचा पुढील चेंडू मकरंदाची. तिथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी म्हणायला गेल मग सुशांत याच्याकडून. पुन्हा एकदा बाद होतोय मकरंद. अतिशय सुंदर गोलंदाजी सुशांत याच्याकडून. हात होऊन तंबूत परतावं लागतंय. पाहूया मकरंदची जागा कोण घेतोय. कोण आहे तो? तो ताबीर तालीम. त्याचा भाव ताबीर ना. चुकून लागला तर लागेल. 2 बॉल 5. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. अतिशय सुंदर असं गोलंदाजी म्हणावी लागेल सुशांत याच्याकडून. पाहूया मात्र स्ट्राईकला तो तालीम. सामना करावा लागेल सुशांत याचा. सुशांत पुढील चेंडू तालीमसाठी. इथे मात्र तालीमने उंच असा हात अटवल्या चेंडू. पाहूया काय होतं. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावसाठी धावले. दुसरी धावही पूर्ण करतायत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत मंगलमूर्ती संघाने. अतिशय सुंदर रनिंग म्हणावी लागेल मंगलमूर्ती संघाची. संध्याकाळी तर इकडे राहणार नाही. 2 धावा पूर्ण करत राहणार नाही. अजूनही 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 धावांची गरज. 1 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा सुशांत आणि इथे मात्र उंचीचा मारलेला चेंडू परंतु चेंडू जातोय 6 क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विजयी ठरतोय षटकार मारा. एमके स्पोर्ट्स संघ.